10-15 मिनटं असं लावून ठेवायचं, झाकून ठेवायचं त्याला. आता मी हे सगळं मीठ मसाला माशांका लागलेलं असं. ह्यांका ना काटे नसतात, हे बघा, हे आपल्याकडनं असे दिसतात हे काटे, पण तुम्ही खाऊ गेलाय ना तर ह्यांका काही काटे नसतात. म्हणजे भाजल्याच्या नंतर ना मासो काय माहिती काटे खडे जातात, खाताना काटेच लागत नाही. नमस्कार सगळ्यांका, कशी आसाय? बरे आसाय मा? तर मी तुमका त्या दिवशी तारले दाखवलेलेच होते, पण त्याचं अर्धच व्हिडिओ दाखवलेलं आहे. म्हणजे बोललेले वेटिंग फॉर नेक्स्ट व्हिडिओ. माका ते फ्राय करताना तुमका दाखव गावाक नव्हते, म्हणजे क्रिस्पी वगैरे होतात ते. तर आज मी मासे घेऊन इलेलेच होते, तर आता मी तुमका दाखवतोय तारले की कशेला होतात, फ्राय केल्यावर कितके कुरकुरीत होतात ते. तर मी त्यांना आता सगळं मीठ मसाला वगैरे लावून ठेवते. चला तर मग बघूया आपण. तर हे बघा, हे सगळे ना मी मासे आता धुवून आणलंय, साफ करून, पोटातली घाण वगैरे डोक्या वगैरे काढून. तर आता हे मी फ्राय करतलोय. हे जे दिसतात ना हे पेढे असत, हे पण मस्त लागतात, हे बघा. आणि हे तारले आपले, तर हे मी सगळे फ्राय करतलोय. हे तुम्ही नक्की ट्राय करा, एकदम मस्त लागतात तारले, कुरकुरीत एकदम. परत परत खात राहशाला, एवढे चांगले लागतात ते. तर त्याच्यामध्ये मी आता मसालो घालून घेतोय. ह्यो ना माशाचो मसालो असा, तर मी तो घालून घेतोय. जेवढे आपले मासे असतले तेवढं आपण मसालो घालून घ्यायचो. जर तुमका तिखट जास्त हवं असत तर जास्त तिखट करायचं. माशाचे मसाले मी घेऊन येलेलो आहे. त्याच्यानंतर मी घालतले हळद पण अशी घालून घ्यायची जराशी. त्याच्यानंतर घालायचं मीठ, कारण आधी आपण माशांका मीठ घालूक नव्हता, त्याच्यामुळे ह्याच्यात आपण मीठ घालून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर ह्यो असं आपलं आगळ, हे बघा, हे असं आपलं आगळ, मग मी आगळ पण घालून घेतोय. आणि हा आपण आता सगळं मिक्स करून घ्यायचा असा. आणि 5 किंवा 10 मिनटं असा लावून ठेवायचा असा माशांका. 15 मिनटं लावून ठेवला तरी चालता, कारण माशांका मीठ मसाले वगैरे चांगलं लागतं. आणि त्याच्यानंतर आपण हे फ्राय करून घ्यायचे. तुम्ही एकदा तारले खाऊक नसात ना तर खाऊन बघा, परत परत खाताला. याची ना चटणी तुमका त्या दिवशी आय थिंक मी दाखवली की नाही दाखव वाटतं. याची ना चटणी कढी पण मस्त लागतात तारल्यांची, टेस्ट मस्त असतात. फ्राय तर एक नंबर लागतं, माका तर जाम फ्राय आवडतात. तर आज मी घेऊन इले तारले, कारण त्या दिवशी अर्धच व्हिडिओ झालेलो, कारण आमच्याकडे पाहुणे इली, त्याच्यामुळे माका व्हिडिओ करूक गावाक नाही त्या दिवशी. बघा, आता हे मी सगळ्यांना एका लावून ठेवते मीठ मसालो. आणि हे 10-15 मिनटं असं लावून ठेवायचं, झाकून ठेवायचं त्याला. आता मी हे सगळं मीठ मसालो माशांका लागलेला असं. ह्यांका ना काटे नसतात, हे बघा, हे आपल्याकडनं असे दिसतात हे काटे, पण तुम्ही खाऊ गेलाय ना तर ह्यांका काही काटे नसतात. म्हणजे भाजल्याच्या नंतर ना मासो काय माहिती काटे खडे जातात, खाताना काटेच लागत नाही. आणि ह्याच्यात ना कॅल्शियम खूप असतं, सगळ्यासाठी मासो चांगलं असतं तारलं मासो. तर हे बघा असं लांब झालेला, हे बघा. तर आता हे मी झाकून ठेवते आणि 10-15 मिनिटांनी मी हे फ्राय करून घेतलंय. तर भेटूया आपण नंतर, असेच कंटिन्यू रवा. मी ना रवो घेतलंय.
तर ह्याच्यासाठी मी ना तांदळाचा पीठ घेतलंय. तर हे घेतलंय मी रवो आणि ह्या असा तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ घातला ना की आपली माशी ना जरा कुरकुरीत होतात, क्रिस्पी. त्याच्यानंतर मी वरण जरासो ना या पिठातच जरासो मसाला वरून घेतलाय. जास्त नाही, जरासो घालायचो आणि हळद घालायची, बस एवढाच. जराशी आणि ना या सगळ्यांना मिक्स करून घ्यायचा. मी गॅसवरती ना तवो ठेवलेलाच आहे. हे सगळ्यांना असं मिक्स करून घ्यायचं आणि ना आपली माशी एकदम अशी कुरकुरीत होते. थांब ना, मी मासे झाकून ठेवलेले होते. हे बघा, तर हे बघा आपल्या माशांका मस्तपैकी सगळा लागलेला असाच तुम्ही बघू शकताय. हे बघा, तर आता हे मी फ्राय करतोय. तर पहिले मी तारले या करतोय. असं लावून घ्यायचं माशांका. हे ना माशांका एकत्र असं लावून घ्यायचं सगळं. जेवढे आपल्या तेलात सोडूचे तेवढे आपण ह्या करून घ्यायचे पहिले, म्हणजे भाजू बरा पडता. तर मी एवढे सगळे माशांकांना लावून घेतलंय. आता मी ते तेलात सोडते. बघूया आपण. तवो ना आता तापलेलो चहा गरम झालेलो आ. मग मी त्याच्यात ना असं तेल घालून घेतोय. आता ना आपण एक एक करून मासे सोडूया. तर ना आपला तेल तापलेला असा, मग त्याच्यात ना मी एक एक करून मासे असं सोडून घेतोय. पहिले मी तारले मासे फ्राय करून घेतले आणि त्याच्यानंतर पेढे करतलं. जिकडे आपल्या जागा दिसतात तिथे मस्त म्हणून घ्यायचं, म्हणजे लवकर फ्राय करू. गॅस मिडियमच ठेवायचं. तर एवढे मी मासे तव्यात घालून घेतलंय. आता हे आपण मस्त एकदम कुरकुरीत फ्राय करून घेऊया. आता हे ना आपले एका साईडने मासे ना भाजलेले असतात. आता आपण त्यांना परतून घेऊया. जरा कुरकुरीत दिसतात ना, कुरकुरीत झालेलं आहे.
तर हे बघा मी एका साईडने ना हे मासे ना परतून घेतले मस्तपैकी. आता हे ना आपले मासे एका साईडने भाजले आहेत, एका साईडने भाजलेले आहेत. तर मस्तपैकी असे कुरकुरीत होतले असत आणि मी तुमका दाखवेनच की तो किती कुरकुरीत झालेलो हा मासो तो. तर हे आपण ते एका साईडने भाजून घेऊया. बघा तुम्ही बघू शकताय आपले कारले एकदम कुरकुरीत झालेले असत. हे बघा मस्त एकदम भाजलेले असत मासे, बघू शकताय तुम्ही. आता हे मी मासे काढून घेते. कारले फ्राय करू टाइम लागत नाही, हे लगेचच होतं. जो कोण खात नसतं तो पण हे मासे खाऊ सुरुवात करतो. तेच मस्त असतं माशाचं. तर ना आता हे मी ना मासे काढून घेते. तेवढे ना मी मासे ना काढून घेतलंय. हे जे तेलात असत ना तर हे असे साईडला ठेवलेलं म्हणजे त्याच्यातलं तेल सगळं काढून घालू. तर हे बघा हे असा तारलो तर मी तुमका आता दाखवतोय. मस्त वाटतं. मी काटे वगैरे काय काढणार नाही. हे बघा तुम्ही बघू शकता याच्यात काटे असतात. मग तसंच खाते. मस्त वाटतं, ट्राय करा. कारले माझे फेवरेट. आणि एकदम क्रिस्पी आहे बघा. मी ना मसाल्याच्या डाळीबरोबर मस्त लागतो. मसाल्याची डाळ मी माशाच्या कढी बरोबर मस्त म्हाका तरी आवडलो. मस्त. जर तुमका माझ्या तारल्यांचो माशाचो व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. असेच जर नवनवीन व्हिडिओ तुमका माझे बघूचे असतील तर ह्या चॅनलला कंटिन्यू राहा. असे मी रोज मासे वगैरे खाताना किंवा फिराक जाताना कुठेतरी तुमका दाखवेनच. तर थँक्यू, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओत.